हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला चेंज ती कन्सेप्ट आणि चेंजची नीड का आहे. ऑर्गनायझेशन्समध्ये चेंज ही एक कंटिन्युअस प्रोसेस असते, तर त्याच्याबद्दल त्याची गरज, त्याच्या स्ट्रॅटेजीज काय असाव्यात आणि चेंज हा का महत्त्वाचा असतो किंवा त्याच्या रिलेटेड घेतल्या जाणाऱ्या डिसिजन्स ऑर्गनायझेशनसाठी का महत्त्वाचे असतात, याचं थोडक्यात विवेचन करणार आहे. तर चेंज ही एक कंटिन्युअस प्रोसेस असते आणि एनी अल्टरेशन किंवा कोणताही बदल कामाच्या स्वरूपात, कामाच्या पद्धतीच्या स्वरूपात किंवा जी काही नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन सॉफ्टवेअर्स येतात, नवीन रिक्रूटमेंट केली जाते किंवा काही ठिकाणी पॉलिसीज चेंज होतात गव्हर्मेंटच्या, तर अशा वेळेला त्या बदलाला सामोरं जाणं वेगवेगळी कारणं आहेत. एकतर गव्हर्मेंटची डिसिजन असते, पॉलिसीज असतात, किंवा ही जी काही ग्लोबलायझेशनमुळं मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन सर्वच ऑर्गनायझेशन्सना फेस करावी लागते. अशा वेळेला बदल करणं, वेगवेगळ्या पद्धतींमध्ये, प्रोसेसेसमध्ये आणि सर्व्हिसेसमध्ये बदल करणं हे ऑर्गनायझेशनसाठी खूप निकराचं, अर्जंट, तातडीचं होऊन जातं आहे. तुम्ही गेल्या 20 वर्षातली जर संपूर्ण जगाची प्रगती बघितली असेल तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट असतील किंवा सायंटिफिक रिसर्च असतील, याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अनएक्सपेक्टेड किंवा बियॉन्ड अवर इमॅजिनेशन इतक्या फास्ट रेटने बदल झालेले आहेत. तर ओव्हरऑल कंप्लीट वर्किंग ऑफ ॲन ऑर्गनायझेशन हे चेंज या कन्सेप्टमध्ये येतं. तर बदलांना सामोरं जाणं, त्यांच्याशी ॲडजस्ट करणं, ॲडॅप्ट होणं, त्या बदलांना एक कंट्रोल करणं आणि जे काही बदल होतात त्या बदलांचं इफेक्टिव्हरित्या त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, ह्या महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येक ऑर्गनायझेशनच्या समोर असतात. चेंज इज कंटिन्युअस प्रोसेस. तर चेंजिंग ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर हे एक महत्त्वाचं कारण आहे की ग्लोबलायझेशन असेल, मी पुन्हा एकदा सांगेन, कॉम्पिटिशन खूप वाढते आहे. वेगवेगळे फिनिश्ड आणि फायनर प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या देशातील लोक, कंपनीज असतील किंवा सोसायटीज असतील, ते प्रोव्हाइड करत आहेत. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट येते, डेव्हलपमेंट्स मोठ्या प्रमाणात होत आहेत. तर यासाठी ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चरच कंप्लीट बदलू शकतं किंवा बदलावं लागतं. अशा वेळेला मोठे बदल कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये होतात. चेंज इन टेक्नॉलॉजी हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. टेक्नॉलॉजी अतिशय मोठ्या प्रमाणात त्याचा रेट हा खूप जास्त आहे आजकाल आणि इन फ्युचर भविष्यातही टेक्नॉलॉजीमध्ये होणारे बदल हे मोठ्या प्रमाणात असतील. तर या बदलांना सामोरं जाणं, कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहणं आणि ओव्हरऑल आपला बिझनेस, आपल्या सर्व्हिसेस, ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये ठेवणं, सर्वाईव्ह करणं ओव्हरऑल त्या ऑर्गनायझेशनसाठी, तर यासाठी चेंज किंवा बदलांना सामोरं जाणं हे गरजेचं असतं. आजकाल तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कंप्लीट चेंज इन वर्क एन्व्हायरमेंट. पुन्हा एकदा सांगेन की नवीन प्रॉडक्ट आहेत किंवा कंपन्यांचे मर्जर्स आणि ॲक्विजिशनसुद्धा मोठ्या प्रमाणात आजकाल केले जातात. मोठमोठ्या कंपन्या दुसऱ्या कंपन्यांमार्फत ॲक्वायर केले जातात. तर अशा वेळेला बदलसुद्धा मोठ्या प्रमाणात होतात. कंप्लीट स्टार्ट टू एंड बदल
होऊ शकतात. कामाच्या पद्धतीत, प्रोडक्ट, सर्व्हिसेस किंवा त्याची डेव्हलपमेंट असेल, मार्केटिंग स्ट्रॅटेजीज असतील किंवा इवन फॉलोइंग कंप्लायन्सेस, गव्हर्नमेंटचे वेगवेगळे जे काही रूल्स आहेत त्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या नुसार मी सांगितल्याप्रमाणे पॉलिसी चेंज असल्यामुळे सुद्धा मोठे बदल ऑर्गनायझेशनच्या वे ऑफ इम्प्लिमेंटेशन किंवा ओव्हरऑल त्यांचं फंक्शनिंगमध्ये चेंजेस होत असतात किंवा होऊ शकतात. चेंज इन द पीपल हू आर वर्किंग इन द ऑर्गनायझेशन. आता मॅनेजमेंटमध्ये बदल होतात, लोकांचे ते लीडरशिप चेंज होते, CEOज चेंज होतात, लोकांचे ॲटिट्यूड्स, बिलीव्स किंवा व्हॅल्यूजमध्ये चेंज होतात आणि ह्या वेगवेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल एजन्सीजच्या किंवा मुख्यत्वे करून लोकांच्या गरजांनुसार सुद्धा ऑर्गनायझेशन्समध्ये चेंज होऊ शकतात. रिक्रुटमेंटची प्रोसेस आहे, नवीन लोक येतात, नवीन विचारांचे लोक येतात, लोकांचे प्रमोशन्स होतात. अशा वेळेला डिसिजन मेकर जी चेअर आहे तिथून काही बदल घडवले जातात आणि ते नीड बेस्ड असू शकतात किंवा मुख्यत्वे करून ऑर्गनायझेशनच्या ग्रोथसाठीच बदलांचे वारे वाहत असतात. तर डिमोशन होतं काही लोकांचे ट्रान्सफर्स होतात. तर यातून सुद्धा प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये कमी जास्त प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात बदल होत असतात. मोठ्या प्रमाणात मुख्यत्वे करून ॲक्विजिशन्स अँड मर्जर्स किंवा जेव्हा फॉरेन एस्टॅब्लिशमेंट ज्या कंपनीज असतात टेक ओव्हर किंवा मर्जर होतात अशा वेळेला होऊ शकतात. तर ॲक्च्युअल चेंज ही प्रोसेस काय आहे मी आणखी थोडक्यात सांगेन की चेंज कशामुळे होतो. तर चेंज हा एक्सटर्नल किंवा इंटरनल जे काही फोर्सेस असतात, ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे लोक असतात, एक्सटर्नल कंपनीज असतात, लोकांच्या डिमांड्स वाढतात, बदलतात, इंटरनॅशनल रूल्स बदलतात किंवा जस्ट लाईक वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा इतरही मोठ्या वर्ल्ड बँक्स असतील त्यांच्याकडून येणाऱ्या गाईडलाईन्स या चेंज होऊ शकतात. तर मी सांगेन येस, इकॉनॉमिक हे एक रिझन झालं. त्यानंतर सोशल मीडियावरचे डिमांड्स किंवा तिथून पसरणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी या बदलल्या जाऊ शकतात किंवा पॉलिटिकल डिसिजन्स असतात, यामुळे सुद्धा चेंज होतो. इवन मी आणखी मगाशी सांगितल्याप्रमाणे चेंज हा का करावा लागतो तर मॅनेजमेंटच्या प्रॅक्टिसेस बदलतात, मॅनेजमेंटकडून येणारे डिसिजन्स हे बदलू शकतात आणि ही गरज असते, ही नीड असते. तर नवीन टेक्नॉलॉजी किंवा मशिनरीज चेंज इन प्रोसेस, मी पुन्हा सांगतो, यामुळे हे बदल होऊ शकतात. मुख्यत्वे करून चेंज हा ऑर्गनायझेशनच्या पूर्ण पार्ट्समध्ये वेगवेगळ्या स्टार्टिंग फ्रॉम रॉ मटेरियल टू फायनल प्रॉडक्ट्स, मार्केटिंग, त्याचं सेल आणि ती सर्व्हिस जे काही देत असेल, इट इज ॲप्लिकेबल टू ऑल ऑर्गनायझेशन्स इन जनरल आय एम टॉकिंग. तर चेंज हा फास्ट, त्याचा रेट जास्त असू शकतो किंवा स्लोसुद्धा असू शकतो. इट डिपेंड्स ऑन द डिसिजन्स दॅट आर टेकन बाय मॅनेजमेंट्स किंवा लिडरशिप किंवा ते एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर यांच्या डिस्कशनमधून ओव्हरऑल दोघांनाही या बदलांना सामोरं जाण्याची तयारी, त्यांची कपॅसिटी, त्यांचा इंटरेस्ट असावा लागतो. तर मुख्यत्वे करून जगात बरोबर ग्लोबलायझेशनच्या प्रवाहाबरोबर जाण्यासाठी चेंज करावा लागतो, चेंजेसना आणावं लागतं, बदलांना. काही वेळेला असंही होतं की या बदललेल्या गोष्टींमुळे ऑर्गनायझेशनचं संपूर्ण वर्किंगसुद्धा
अफेक्ट होऊ शकतं. तर ओव्हरऑल मी ही काही कारणं आणि त्याची गरज मी इथं तुम्हाला सांगतो. तर हा जो काही चेंज आहे तो कोणकोणत्या गोष्टींवर डिपेंड असतो आणि त्यासाठी प्रिपरेशन काय करावं लागतं याचे काही मुद्दे मी तुम्हाला आता सांगेन. की हार्ड वर्किंग एम्प्लॉईज प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये असतात आणि त्यांना विश्वासात घेऊन हे नवीन बदल इम्प्लिमेंट करावे लागतात किंवा करायचे असतात. इवन विलिंगनेस ऑफ दी एम्प्लॉई अँड एम्प्लॉयर, मी दोघांच्याही गोष्टी बोलतो इथं. की एम्प्लॉईज जर तयार नसतील, जरी वरून हायर ऑथॉरिटीजकडून प्रेशर आलं किंवा त्यांना वाटतं त्यांचा इंटरेस्ट आहे पण एम्प्लॉईजचं नसेल, तर चेंज ॲक्सेप्ट करणं अवघड जातं. तो पॉझिटिव्ह चेंज असला तरी त्यात डिले होऊ शकतो. तर कमिटमेंट इथं महत्त्वाची असते. बदल केव्हा होतो, चांगल्या गोष्टी केव्हा इम्प्लिमेंट केल्या जातात, जेव्हा सर्वांची कमिटमेंट किंवा डिव्होशन, त्यासाठी लागणारी एनर्जी, वेळ देण्याची तयारी असावी लागते. आणि बदलाची गरज का आहे हे सर्वांना समजणं खूप महत्त्वाचं असतं. तर मुख्यत्वे करून मी इथं सांगेन की इफेक्टिव्ह ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, प्रोसेस फ्लो, मेसेज तो कसा पास होतो आहे सर्वांपर्यंत, आणि मुख्य गोष्ट म्हणजे इफेक्टिव्ह लीडरशिप कशी आहे. इफेक्टिव्ह लीडरशिपच चांगल्या पद्धतीनं बदलांच्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकतो. तर यासाठी प्रिपरेशन कोणकोणत्या गोष्टींचं केले पाहिजे, तर सर्वांनी, एम्प्लॉईज आणि एम्प्लॉई मॅनेजमेंट स्ट्रक्चर, ओव्हरऑल ऑल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर यांनी अंडरस्टँड द रेजिस्टन्स, कुठे विरोध होतोय आणि तो विरोध का होतोय त्याची कारणं शोधून घेणं महत्त्वाचं असतं. तर एन्श्युअर द इफेक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ ऑल. तर या प्रिपरेशनच्या पाठीमागच्या ह्या गोष्टी आहे की सर्वांना सामावून सर्वसमावेशक इम्प्लिमेंटेशन, बदलांचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे. प्लॅन वेल, चांगल्या पद्धतीनं प्लॅन केला पाहिजे. सर्वांना मोटिवेट केलं गेलं पाहिजे. त्याचे बेनिफिट्स काय आहेत या बदलांचे हे समजावून सांगितलं पाहिजे. यासाठी इंटरॅक्शन विथ एम्प्लॉईज, मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर सर्वांचं इंटरॅक्शन हे प्रॉपर पाहिजे. स्टेप वाईज आणि सिस्टमॅटिक इम्प्लिमेंटेशन ऑफ दी चेंजेस टू बी कॅरीड आउट हे झालं पाहिजे. फोकस ऑन दी कंटिन्युअस प्रोसेस, चेंज ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे हे सर्वांना समजलं पाहिजे. अदरवाईज होतं काय की एम्प्लॉईज अनहॅपी असतात, दे आर नॉट रेडी, मोस्ट ऑफ देम सपोज दे आर नॉट हॅपी अँड रेडी फॉर चेंज, तर ऑर्गनायझेशनचं फंक्शनिंग मोठ्या प्रमाणात अफेक्ट होऊ शकतं. तर मी पुढचा एक पॉईंट सांगेन की प्रिपरेशनमध्ये एम्प्लॉईजना ट्रेनिंग देणं, पण या ट्रेनिंग देत असताना त्यांच्यावर लोड होऊ नये हे सुद्धा पाहिलं पाहिजे. किंवा आपले एम्प्लॉईज बदलांना किती कपेबल आहेत किंवा किती प्रमाणात त्यांच्यावर हे बदल द्यावेत याचा योग्य विचार, त्याचं प्लॅनिंग झालं पाहिजे. तर यासाठी जो काही ग्रुप आहे, काम करणारे आपले ऑर्गनायझेशनमधले लोक आहेत, त्यांचा एक ग्रुप डायनॅमिक्स असतो, त्यांचं फंक्शनिंग, वे ऑफ फंक्शनिंग असतं, हे चेक करणं खूप महत्त्वाचं असतं. तर यामध्ये इंटरेस्ट पाहिजे. एम्प्लॉईज अँड एम्प्लॉयर्स सर्वांचा इंटरेस्ट कसा वाढीस लागेल हे पाहणं गरजेचं आहे. या बदलांच्या पाठीमागचा पर्पज काय आहे, की आपण का बदललं पाहिजे ओव्हरऑल आपल्या या सिस्टीममध्ये. मी या गोष्टी इंडस्ट्रीसाठी ॲप्लिकेबल राहतात, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसाठी ॲप्लिकेबल राहतात,
प्रायव्हेट ऑर्गनायझेशन जी कंपनी आहे त्यांच्यासाठी राहतात, सर्व्हिस प्रोव्हायडिंग सेक्टर्स असतील, तर गव्हर्नमेंटचे, सेमी गव्हर्नमेंटचे, सगळ्यांच्या ओव्हरऑल दृष्टीनं एक शॉर्टमध्ये मी बोलतो आहे की ट्रस्ट, डेव्हलप ट्रस्ट, विश्वास निर्माण झाल्यावरच बदलांच्या नवीन गोष्टी पटकन ॲक्सेप्ट केल्या जातात आणि व्हॉट वी एक्सपेक्ट ओव्हरऑल ऑर्गनायझेशनची ग्रोथ होणं, ऑर्गनायझेशनचा प्रॉफिट किंवा सोसायटीमध्ये, समाजामधलं स्थान, ते जे काही सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत, प्रॉडक्ट प्रोव्हाइड करतायत, त्याचा डिमांड वाढणं, यासाठीच या बदलांच्या गोष्टी केल्या जातात. यानंतर मी तुम्हाला सांगेन की बदलांना विरोध का होतो, वाय देर इज रेझिस्टन्स टू चेंज. तर यामध्ये इकॉनॉमिक फॅक्टर्स आहेत. एम्प्लॉईजना असं वाटू शकतं की आमचं नवीन टेक्नॉलॉजीमुळे वी मे लूज जॉब. त्यांचा जॉब जाण्याची भीती त्यांना वाटते. त्यांच्याकडं असणारे जे स्किल्स आहेत, परंपरागत चालत आलेले आणि ते एक्सपर्ट त्यात झालेले आहेत, ते अचानकपणे त्यांना सोडून द्यावे लागतात आणि नवीन स्किलचं स्वतःमध्ये त्यांना नवीन स्किलला सामावून घेणं आणि त्या स्किलचा ट्रेनिंग किंवा लर्न करून घेणं हे कदाचित त्यांना डिफिकल्ट जातं. आणि याच्यामध्ये वयाचा एक मोठा फॅक्टर असतो. नवीन गोष्टी लर्न करणं अबाव 50 किंवा 55 इयर्स ऑफ एजच्या एम्प्लॉईजना हे काहीसं अवघड आणि अडचणीचं वाटू शकतं. तर तरुण आणि नवीन रिक्रुटमेंट झालेले जे एम्प्लॉईज असतात ते पटकन बदलांना सामोरं जायच्या तयारीत असतात. तर आणखी सांगेन की का रेझिस्ट होतो चेंजला, रेझिस्टन्स होतो, जॉब इनसिक्युरिटी. त्याच्यापुढे मी सांगेन की सायकोलॉजिकल फॅक्टर्स आहेत की आम्ही ह्या बदलांना का सामोरं जाऊ, या बदलांची गरज नाही आहे, असंही बऱ्याच वेळेला एम्प्लॉईज, इवन मॅनेजमेंटसुद्धा किंवा मॅनेजमेंटच्या काही व्यक्ती किंवा जिथं जे डिसिजन मेकर्स बॉडी आहेत त्यातलेसुद्धा काही व्यक्ती असं म्हणू शकतात की डिफेन्सिवनेस किंवा आम्हाला नको आहे चेंज, आमच्यासाठी या वेळेला गरजेचा नाही, असं बऱ्याच वेळेला एम्प्लॉईजकडून सांगितलं जाऊ शकतं. किंवा काही एम्प्लॉईजचा एक होल्ड असतो, त्यांची एक सत्ता असते आणि त्यांचा तो एक स्टेटसचा भाग असतो. यासाठी सुद्धा एम्प्लॉईज बदलांना सामोरं जायला नको किंवा निगेटिव्ह ॲस्पेक्ट धरून असतात. त्यांचा विश्वास नसतो नवीन बदल जे होतील त्यातून त्यांचा बेनिफिट होणार नाही किंवा या जॉब इनसिक्युरिटी आहे किंवा इतकं खूप काही चांगल्या गोष्टी होतील असं यावर त्यांचा विश्वास नसतो किंवा मॅनेजमेंटच्या डिसिजन्स कशा रॉंग आहेत आणि आपल्या ऑर्गनायझेशनसाठी ओव्हरऑल त्या तोट्याच्या असू शकतात असं एम्प्लॉईजना वाटू शकतं. भीती आहे किंवा त्यांना काही छोट्या मोठ्या गोष्टी टॉलरेट करायची सवय नसते. तर ग्रुप रेझिस्टन्ससुद्धा असू शकतो. याच्यामध्ये ऑर्गनायझेशनचे मॅक्झिमम मोठ्या प्रमाणावरचे एम्प्लॉईज हे रेझिस्ट करू शकतात किंवा कारण त्यांना मिळणारे बेनिफिट याच्यामध्ये कमतरता होऊ शकते. त्यांना भीती वाटते आणि मुख्यत्वे करून त्यांना बदल का गरजेचा आहे याचं अंडरस्टँडिंगच चांगल्या पद्धतीनं झालेलं नसतं. सोशल फॅक्टर्ससुद्धा आहेत की सोशल इंटरॅक्शन्स ज्या ऑलरेडी ट्रॅडिशनल मेथड्सनुसार होत आलेल्या आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल त्यांना ॲक्सेप्टेड नसतो किंवा त्यांचं एक टुगेदरनेस असतो किंवा एक फॅमिली ते झालेले असतात पूर्वापार पद्धतीच्या प्रोसेसेस किंवा मेथड्समुळे. तर तो कम्फर्ट लेवल तो डिस्टर्ब होतो. यासाठी यामुळेच एम्प्लॉईज, इवन मॅनेजमेंट हे बदलांना सामोरं जायला तयार नसतात. तर मी
काही 4 गोष्टी सांगेन शेवटी, की स्ट्रॅटेजीज काय असाव्यात बदलांना सामोरं जाण्यासाठी. काही मुद्दे मी ऑलरेडी सांगितलेले आहेत, की स्वॉट ॲनालिसिस, स्ट्रेंथ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स याचा अभ्यास ऑर्गनायझेशन्स, जवळपास सर्वच ऑर्गनायझेशन्स नेहमी करत असतात. ती कंटिन्युअल प्रोसेस आहे आणि याच्या थ्रू मॅनेजमेंटने, एम्प्लॉयरने आपल्या एम्प्लॉईजना ते समजावून सांगितलं पाहिजे की बदल किती गरजेचा आहे. त्या ऑर्गनायझेशनचं पूर्ण भविष्य अशा बदलांवर कसं डिपेंडंट आहे हे त्यांनी समजावून सांगितलं पाहिजे. आपल्या नवीन येणाऱ्या जागतिक किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या, नॅशनल लेवल, स्टेट लेवलच्या बदलांमध्ये आपण कुठे आहोत, आपलं स्थान, आपलं पोझिशन आपल्या कंपनीची काय आहे, कॉम्पिटन्सीज काय आहेत, ही एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे आणि ती सर्वांना कळली पाहिजे. चेंज इन वर्क प्रोसेस, की आज गेली 20 वर्षे, 25 वर्षे, 10 वर्षे ही कामाची पद्धत होती, आता ती बदलत आहे. जगात मोठे बदल होत आहेत, टेक्नॉलॉजिकल चेंजेस होत आहेत, सायंटिफिक, लोकांचा डिमांड, कन्झ्युमर्सची डिमांड वेगळी आहे. तर चेंज इन वर्क प्रोसेस होणं अशा वेळेला गरजेचं असतं. तर ते कसं इम्प्लिमेंट करायचं, त्याच्या दृष्टीनं कसं प्रिपेअर किंवा प्रोग्रेसिव्ह राहिलं पाहिजे आणि हे बदल स्टेप बाय स्टेप केले पाहिजेत, ही एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आणि शेवटी एक मुद्दा मी सांगेन ॲज पार्ट ऑफ अ स्ट्रॅटेजी, की मेकिंग स्ट्रक्चरल, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरमध्ये चेंजेस हे योग्य रीतीने वेळच्या वेळी केले पाहिजेत. आणि ओव्हरऑल आपण हे कशासाठी करतो, टू इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी and satisfaction of the employees, to put your company in such a position where your products are highly demanded, your services are highly loved and accepted by the consumers at large. तर मी तुम्हाला इथं थोडक्यात चेंज, त्याची कन्सेप्ट काय आहे, त्याची गरज का असते, रेझिस्टन्स टू चेंज का होतो, स्ट्रॅटेजीज काय असल्या पाहिजेत आणि कशा पद्धतीनं बदलांना सर्वांनी सामोरं गेलं पाहिजे, याचं थोडक्यात विश्लेषण केलं आहे. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या वेळेला मी असंच काही टॉपिक घेऊन तुमच्यासमोर येईन. बाय बाय.